नमस्कार एच.एम. भारत न्यूज विशेष रिपोर्टर जळगाव प्रतिनिधी अभिमान बाविस्कर पाचोरा जिल्हा जळगाव दिनांक 27 एप्रिल 2026 रासायनिक खतांचा वापर कमी करा सेंद्रिय शेतीकडे वळा आमदार किशोरप्पा पाटील यांचे आवाहन पाचोरा व भडगाव तालुक्यांसाठी आयोजित संयुक्त खरीपपूर्व नियोजन बैठकीत आमदार किशोरप्पा पाटील यांनी शेतकऱ्यांना महत्त्वपूर्ण मार्गदर्शन करत सेंद्रिय शेतीकडे वळण्याचे आवाहन केले। बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर शेती पद्धतीत बदल करणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। खरीपपूर्व नियोजन बैठकीचा आढावा कृषी विभागाच्या वतीने पाचोरा येथील आशीर्वाद हॉलमध्ये आयोजित बैठकीत कृषी अधिकारी व्ही.एस. कराड व दीपक ठाकूर यांनी 2025 ते 26 मधील कामगिरी व 2026 खरीप हंगामाची तयारी सादर केली। तरुणांनी शेतीकडे वळावे, रोजगाराची नवी दिशा। आमदार पाटील म्हणाले, शहरांत कमी पगाराच्या नोकऱ्यांपेक्षा आधुनिक शेती फायदेशीर। प्रयोगशील शेतकरी कोट्यवधी उत्पन्न घेत आहेत। तरुणांना मार्गदर्शनासाठी प्रयोगशील शेतकरी मेळावा आयोजित करणार। गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार संकल्पना राबवा। धरणातील गाळ शेतात टाकल्यास 4 ते 5 वर्षे रासायनिक खतांची गरज कमी। प्रशासनाने कारवाई न होण्याची दक्षता घ्यावी। विशेष परवानगीसाठी उच्चस्तरीय बैठक आयोजित होणार। याचा फायदा पाणीसाठा वाढ, जमिनीची सुपीकता सुधारणा, शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम, वीज वितरणावर भर, नुकसान भरपाईची मागणी। महावितरणने वीज पुरवठा सुरळीत करावा। तारा तुटून पिकांचे नुकसान भरपाई वेळेत द्यावी। दिवसा वीज पुरवठ्यासाठी नियोजन सुरू। कृषी केंद्र चालकांना संप मागे घेण्याचे आवाहन। खरीप हंगाम जवळ असताना संपामुळे शेतकऱ्यांची गैरसोय होत असल्याने त्वरित संप मागे घ्यावा असे आवाहन करण्यात आले। प्रांताधिकारी भूषण अहिरे यांचे मार्गदर्शन। मुख्यमंत्री बळीराजा शेतपाणंद रस्ते योजना अंतर्गत सर्वेक्षण लवकर। महसूल विभागाला शेतकऱ्यांचे सहकार्य आवश्यक। कार्यक्रम शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरणार। शेतकरी व अधिकाऱ्यांचा सन्मान। पीक स्पर्धेतील विजेत्यांचा गौरव। नाविन्यपूर्ण शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचा सत्कार। कृषी अधिकारी कर्मचाऱ्यांचा सन्मान। योजना वितरण गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना अनुदान वाटप। कृषी यांत्रिकीकरण योजना अंतर्गत ट्रॅक्टर व हार्वेस्टर वितरण। उपस्थिती प्रांताधिकारी भूषण अहिरे, तहसीलदार विजय बनसोडे, कृषी अधिकारी, प्रगतशील शेतकरी व मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित। एच.एम. भारत न्यूज तुमचा विश्वास आमची बातमी।